नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलं असेलच। तर आज आपण आलेलो आहोत माटुंगा येथे यशवंत नाट्यगृहात, कारण की आज लोकसत्ताने लोकांकिका स्पर्धा ठेवलेल्या। तर हे पासेस आहेत आणि लोकसत्ताचं हे एक क्वेश्चन आणि आन्सर टिक मार्क करायचं होतं, त्याचं पेज होतं। तर हे ते पेज आहे, MCQ म्हणतात त्याला। तर ही सीट वगैरे शोधली आणि आतमध्ये नाट्यगृहात जाऊन बसलो। त्यानंतर सगळं आजूबाजूचा माहोल बघून घेतला आणि मग टाईम होता सगळ्या स्पर्धा चालू व्हायला। तेवढ्यात सगळे पाहुणे आले। करून देणारी स्पर्धा म्हणजे लोकसत्ता लोकांकिका आज मुंबई विभागीय अंतिम फेरी रंगत आहे आणि या मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत प्रसिद्ध लेखक, अभिनेते व दिग्दर्शक संतोष पवार सर आणि लेखिका व अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेंडसे मॅडम। त्याचसोबत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत जिओ स्टुडिओज प्रस्तुत संगीत मानापमान चित्रपटाचे दिग्दर्शक आणि तुम्हा सर्वांचे प्रसिद्ध लाडके अभिनेते सुबोध भावे सर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी मॅडम। या सर्वांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। मला जेव्हा संधी मिळते त्यावेळी प्रेक्षक म्हणून असेल, परीक्षक म्हणून असेल, मी अशा पद्धतीची स्पर्धा शक्यतोवर चुकवत नाही, कारण इथे जे बघायला तर सगळ्या एकांकिका बघितल्या आणि बाहेर आलो। तर हे बाहेर मस्तपैकी वाटत होतं, हे बघा लाईट्स। तर या लाईट जमिनीत लावल्यात आणि असं वाटतं पंत्या लावल्यात। आणि ही होती मुंबई विभागातली स्पर्धा। आणि दुसऱ्या दिवशी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे दुसऱ्या दिवशी त्यांचीच स्पर्धा होती, म्हणजे लोकसत्ता लोकांकिकांची। ह्या नाट्यगृहात मी पहिल्यांदाच आलो आहे आणि हे पण खूप मोठं नाट्यगृह आहे। इथे खूप लोक बसू शकतात, एकदाच वर पण आहे। आणि इथे मग बसलो मी माझ्या सीटवर आणि नंतर मग एकांकिका पाहिली। ठाण्यातल्या सुद्धा एकांकिका बघितल्या आणि मी निघालो घरी। तर स्टेशनला जायचं होतं, तर स्टेशनला जाण्यासाठी बस पकडली। बसमध्ये बसलेलो तेवढ्यात माझं लक्ष गेलं, तिथे स्त्रियांसाठी लिहिलं आहे, तिथे वर काहीतरी लिहिलेलं होतं। तर तिथे लिहिलेले ओ स्त्री कल आना, काय म्हणावं। आणि नंतर ट्रेन पकडली आणि मग मी घरी गेलो। तर घरी जाऊन आपल्याला रील शूट करायची होती। तर हा जो तुम्ही समोर बघताय हा रीलचा पार्ट आहे, म्हणजे हा रीलचा एंडिंगचा पार्ट आहे। तो मी पहिले शूट करून घेतला, कारण की मी या दुकानात विचारून गेलेलो, आमच्या समोरच आहे बिल्डिंगच्या। तर हे सुपर मार्केट आहे। तर ह्यांना विचारून गेलेलो आठवड्यापूर्वी की बाबा मला असा असा व्हिडिओ करायचा आहे। तर ते बोलले ठीक आहे, जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हा मी येईन आणि करून जाईन। तर ठीक आहे बोलले, करून जा। तर असा सिक्वेन्स शूट केला इकडला। आणि हे बघा काय लागलं आहे, फाटक लागला, कारण की ट्रेन येत होती। आणि आम्ही आता चाललो आहे दातिवली गावात, कारण की भविष्य बघणारा जो बाबा आहे त्याचा शूट आपल्याला शांत ठिकाणी करायचं आहे, कारण त्याची जी वाक्य आहेत ती खूप मेन वाक्य आहेत, त्याच्यावर पूर्ण रील आहे। तर आम्ही चाललेलो दातिवलीला, तर फाटक लागला आणि फाटक लागल्यावर हा कुत्रा बघा गाडीच्या जवळ आला आहे, काय करतो बघा। दहा मिनटं उभं राहिल्यानंतर ट्रेन आली, ही बघा ती ट्रेन। नंतर काय फाटक उघडला आणि आम्ही गेलो दातिवली गावात। तर आम्ही शोधत होतो पहिले की कुठे शांतता आहे। तर खूप ठिकाणे शोधली आणि नंतर एक ठिकाण भेटलं। तर पुढे काय होतं ते तुम्ही बघत राहा। यहाँ पर शूटिंग करेंगे, एक नंबर जागा है।
बादशाह बादशाह फिर आहे एकदम मस्त आहे. नाही ठीक आहे, इथं तू बसू शकतोस. मस्त जागा आहे. फुल मोठं मैदान आहे रे, बाप आहे. पण तेच करायचं आपल्याला. आपला रील अर्धा सिक्वेन्स शूट झालेला आहे आणि आता दुसरा सिक्वेन्स जो स्टार्टिंगचा सिक्वेन्स आहे तो आम्ही आता शूट करणार आहोत इथे सातिवली गावामध्ये. इथे आणि इथे मैदान आहे मोठं खेळण्यासाठी, खूप मोठं मैदान. एवढी जागा, इथून इतकी खूप मोठी जागा. तर अशी जागा आहे खेळण्यासाठी फक्त. म्हणजे आता तरी खेळण्यासाठी, नंतर काय बिल्डिंग वगैरे होतील. आणि इथे चांगली असं मस्त वातावरण, वडाची झाडं दिली, बनियान ट्रीज 3-4 आहेत. तर इथे आपण शूट करूया. रील तर बनवायचं आहे, पण आता आम्ही गेलेलो त्या जागेवर. ती जागा म्हणजे नॉईज होता तिकडे भरपूर. आणि तिथे आता आपल्याला 2 असे एकमेकांच्या सोबत व्हिडिओ काढायचा आहे. तर तसे अँगल म्हणजे एकाचा भेटत होता, दुसऱ्याचा भेटत नव्हता. म्हणजे असं ब्लॅक येत होता, कारण ऊन खूप आहे तिकडे. आणि इथं पण चांगलं आहे जागा. तर आता इथे आम्ही डिसाईड करतो आहे आम्ही इथेच करूया. कारण तिकडे एकाचं चांगलं होईल, दुसऱ्याचं चांगलं नाही होणार. म्हणजे एक अँगल चांगला होईल, दुसरा अँगल चांगला नाही होणार. तर आम्ही जिथे दुनियारीचा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच जागेवर आता आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे. आणि आता मामा ड्रेस चेंज करतो आहे. त्याला बाबाची भूमिका करायची आहे ना, तो ज्योतिषी बाबा असतात त्याची भूमिका करायची आहे, म्हणून तो आता ड्रेस चेंज करतो आहे. तर आम्ही सगळं प्रॉपर्टीज आणल्या आहेत बघा. अजून कुठे गेलं ते सगळं? प्रॉपर बाबा दिसायसाठी. टुक आहे जास्तीत जास्त हे बारीक नॉईस जास्त कॅप्चर करतो. खाली बस, मांडी घालून बस, फक्त बुट. हा कपडा कुठे भेटला? हां हां हां, नको असू देस, मांडी घालून बस. टिळा लावायचा आहे. अरे हळूहळू बस. हां काढूया ना, तू पहिले बस, तुला टिक्का लावायचा आहे. पकड आहे, हे बघा ना हातात तुझ्या, ते तुला टिक्का लावायचा ना. भेंचून बोलत होतो सगळे. थांब जरा, अजून प्रॉपर लागला पाहिजे. एक नंबर मस्त. चल एकदम कॅरेक्टरमध्ये घुसून जाता. चल हे झालं याचं काम. काय बुक काहीच नाही. हां बुक वगैरे काय नको, तू फक्त असंच थांब आणि मी डायरेक्ट तुझ्याकडे येईन. चालत. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची ही की त्या दिवशी मी लोकसत्ता लोकांकीय स्पर्धेला माटुंगा येथे गेलेलो. तिकडे मुंबई विभागाची होती. तर तिकडे मला मकरा अनसपुरे सर यांच्यासोबत भेट झाली. तर खूप भारी वाटलं त्यांना भेटून, छान वाटलं. जरा 2 मिनटं बोललो त्यांच्याशी, बरं वाटलं. मला वाटलं नव्हतं की बोलतील म्हणून, किंवा असा त्यांना वेळ असतो बोलायला. कारण ते जर फोटो वगैरे काढायला येतात तर बोलायला वेळ नसेल असं मला वाटलं, पण बोललो. तर त्यांना नाव आवडलं माझं खूप. हा रील जर तुम्ही बघितला नसेल, तुम्ही आता ब्लॉगमध्ये फुटेज पाहिले, तर तो रील तुम्ही आत्ता जाऊन इंस्टाग्रामवर बघा. खूप मजा येते त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण कॉमेंट करा आणि ह्या व्हिडिओला पण कॉमेंट करा की हा व्हिडिओ कसा नाही. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये, रील्समध्ये. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि
सपोर्ट असू द्या.